जितका पैसा मंदिरावर खर्च करता तेवढा शाळेवर खर्च करावा, असे आवाहन आमदार किरण लहामटे यांनी टाहाकारी ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांना केले। ते आज अकोले तालुक्यातील टाहाकारी येथे श्री अंबाई देवस्थान सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळा आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत होते। यावेळी बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्याबरोबरच अंबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एखंडे तात्या, ज्येष्ठ नेते अशोक एखंडे, शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, शिक्षण विस्तार अधिकारी गोवर्धन ठुबे आणि बाळासाहेब दोरगे, तसेच कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष BM महाले सर, प्रगतशील शेतकरी अनिल एखंडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते। अकोले तालुक्यातील नावाजलेले टाहाकारी येथील श्री अंबाई देवस्थान सार्वजनिक विश्वस्त संस्था दरवर्षी विविध लोकोपयोगी कार्यक्रम राबवत असते। याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी टाहाकारी येथील मातोश्री लक्ष्मीबाई सभागृहात सकाळी 9 वाजता आयोजित कार्यक्रमात इयत्ता 10वीच्या परीक्षेत पहिले आलेल्या 5 गुणवंत विद्यार्थ्यांचा अंबाई देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आमदार किरण लहामटे आणि पद्मभूषण श्रीमती राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। याबरोबरच या गुणवंत विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला। या सत्काराबरोबरच देवस्थानच्या वतीनं इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या एकूण 1000 शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आलं। अंबाई देवस्थानच्या वतीनं आयोजित या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण अकोले तालुक्यातून कौतुक होत आहे। या कार्यक्रमानंतर अंबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एखंडे तात्या यांनी बोलताना सांगितलं की या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांची शालेय गुणवत्ता वाढावी, तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहित करण्यासाठी संस्थांच्या वतीनं धार्मिक कार्यक्रमांबरोबरच शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी संस्थांच्या वतीनं वाचनालय तसेच ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या सर्वांबरोबरच या परिसरातील जनतेच्या आरोग्य सेवेसाठी लवकरच हॉस्पिटलची निर्मिती करण्याचा संस्थांचा मानस असल्याचे त्यांनी पुढे बोलताना सांगितलं। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष एखंडे यांनी केलं। यावेळी पद्मश्री राहीबाई पोपेरे, उद्योजक अविनाश एखंडे आदींनी आपली मनोगत व्यक्त केली। या प्रसंगी सुनील एखंडे, सरपंच सौ मेंगाळ, भाऊ हौशीबा एखंडे, ट्रस्टचे सचिव ॲडव्होकेट देवदास केदार आदी उपस्थित होते।